नमस्कार. ही कथा अत्यंत काल्पनिक आहे. सत्याशी त्याचा दुरान्वयी संबंध नाही आणि असला तर तो एक विनोदी योगायोग सांगला. केशव महान केशवराव पंतांच्या स्मरणार्थ बांधलेल्या माधवराव पंतांच्या या वाड्यातील हे अतर्क्य हे कैलासवासी केशवराव पंत या घराण्यातील पहिली पिढी. हे बाजूला दिसत आहेत ते कैलासवासी माधवराव पंत. पलीकडच्या नारायणरावांच्या स्वाधीन हा वाडा करून माधवराव गेले. नारायणरावांनी आपल्या पहिला वाडा सांभाळला. त्याचं वय आला उघडून आला आणि ते हिंकी चूक करीतच गेले. मग मनोहर पंतांवर वाड्याची जबाबदारी येऊन पडली. आता वेळ काय चालू होते. पंतांची वेळ भरली आणि भरल्या काटावरून उठावं तसं ते आयुष्यातूनच उठले. घरात श्रीमंत दामोदर पंतांचं राज्य. हे श्रीमंत दामोदर पंत. अरे पंत कुठे गेले? पंतांची प्रेम निकाल कशी? हा आलं लक्षात. पंतांना वेळेचं भान फार. तर हे श्रीमंत दामोदर पंत आज केशव महालमध्ये त्यांच्या नंतरच्या 2 पिढ्या वावरत आहेत. अडचणीच्या काळात पंत कुटुंब अख्खं चोपड्यात पडलंय दामोदर पंतांसहितच. शांतात ना नशीब आमचं. काय जेव्हा बघा तेव्हा पोथी वाचत असते. एवढा अभ्यास केला असता तर कमीत कमी 5वी तरी पास झाली असतील. वाचताना वर बघू नये, नाही तर गणपतीच्या जागी हनुमान स्तोत्र चालू करा मध्ये. अरे मेल्या तुझ्या नेहमीच्या जागी जाऊनच ना. अण्णा खाऊ मेल्या अर्धा संपवलं आणि आता म्हणतोस खाऊ. आणि आल्या मागे माझी मागे कटकट करू नको. कानपाट फोडून करायला आवाज दुर्वा. म्हटलं मठात गेलो होतो. हा माझी वाट बघत असणार. बांगलादेशला आलाय उपाशी असतो. त्यासाठी काहीतरी खाऊ आणावा म्हणून प्रसाद आणला. खा मेल्या खा. अहो त्याला कसं घेता येईल? तुम्ही द्या ना. लालू प्रसाद मुलायम सिंगपणे खा. आपल्या याच्यातलं वाचलं. त्यामुळं प्रसाद खा. आणि काय हो नुसत्या प्रसादाने काय होणार आहे? उदी लावा त्याला. उदी चांगली चोपतो बघ त्याला उद्या. हे काय काय करताय अण्णा? बुद्धी लावतो रे. कपालकडे अनंत कोटी ब्रह्मांड. नको नको आज नको. अण्णा हे आपल्याच घरातील लष्करी आहे. अरे मला वाटलं मासवाली आली की काय. नाही दोघींचा आवाज सारखाच. मांदेली घ्या, पापलेट घ्या, आनंद कोटी मासे घ्या. ठेव तिकडे मग घेते. बघा बघा कसा शहाण्यासारखा वागतोय बघा. तो काय तुझ्या पाया पडत नाहीये. त्याचा पेढा पडलाय तो उचलतोय. असू दे.
गावाची एका जागी उभी राहशील आणि रोजच आमच्या मिलमध्ये काही होतं असं नाही. नाही, रोज काही होतच नाही, पण आठवड्यातून एक दिवस काहीतरी होतच असतं. घ्या, पाणी घ्या. कसला गावात हे मेला आपल्या घरातलं. सकाळ दुपार मेला सरत असतो आणि रात्रभर भोंगा वाजत असतो भोगो म्हणून. अगं मिल युनियनचं असं म्हणणं आहे की मिल मालक जो काय पगार देतो तो काय पुरेसा नाही बरोबर आहे. आणि मिल मजुरांना कसं पिळावं हे तर मिल मालकांकडून शिकून घ्यावं. म्हणून आजपासून कामगारांनी संप केला आहे. हे देवा गजानना, म्हणून 5वा फोटो. याची नोकरी वाचव रे बाबा. पुढे का मिलला आग लागली तरी चालेल. हं? अगं त्या मिलला आग लागली तर मी काय कचरा गोळा करायला जाऊ? हे देवा गजानना, अगं चटणी आहेस का ग? तो बघ वरून 5 फोटो इकडे इकडे. माहितीच बोला. मागचं सगळं विसर आणि यांची नोकरी महत्वाची हे लक्षात ठेव. बरं, चहा घेणार? हं? अरे गणपती दूध घ्यायचा चहा कधी लक्ष घ्यायला लागला? अहो, तुम्ही चहा घेणार का? तुम्ही आणणार का? हो, काय झालं माझ्या बायकोचा आवाज? वोट ढूंढने के बाद पता चला कि मिठाई सिर्फ 2 जगह मिलती, एक तो मिठाई वाले के पास और दूसरी मेरे बायको की आवाज. एवढा उशिरा जोक समजला तुला? आणि मेल्या आल्यावर माझ्या मध्ये कटकट करू नको. त्याला कानपट फोडून नाही. हो. नाही विचारपूस करतोय. काय कसं वाटतंय आज? रोज वाटते तसंच. रोज वाटते तसंच म्हणजे आजही संध्याकाळी आमचं काही खरं नाही. बरं, काही वाचन वगैरे केलं? हा, तू वर्तमानपत्र वाचली. अरे वा वा बेटा, शाबास, प्रगती झाली. 2-2 वाचलीस. हे काय एकाच दिवसाचे 2 नवाकाला आणायला तुझ्या बापाचा पैसा वर आलाय का रे? आणखीन ते मासिक वाचलं. हे एवढं नवशांती. हे वाचत चला म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही शांती मिळेल. आणि नवग्रह स्तोत्र पण वाचलं. हे पण ते मी नाही, माईने म्हटलं म्हणून. मी नाही हो. अहो, आपलं सावंत आहे ना, त्याच्या गावाकडून निरोप आला होता. आपल्या दाबूने नवग्रह स्तोत्र रोज वाचलं ना, तर त्याचे ग्रह नक्की बदलतील. ग्रह बदलले तर नक्कीच परत आहे ग. पण 9च राहतील ना. नाही 9चे 12 झाले तर मला माझी वाट लावायचा. पण अण्णा, मला नेमकं होते तरी काय? तुला रोज काही होत नाही रे. तुला नेमकं संध्याकाळी तुला 6च्या नंतरच काय होतं. म्हणजे चप रे. अहो, त्याच्याशी काय बोलताय? दामू, जा खिडकीपाशी बस. आता मी कितीपाशीच आहे ना. मी म्हटलं का तुला दारापाशी आला तुझं? अहो, इकडे या आणि रोज रोज त्याच्याशी चौकशी करू नका. सांगून ठेवते. आता काय बोललं त्याला मी एवढं? आणि रोज संध्याकाळी 6 नंतर पाहिजे तर आपण सण करतोच ना. अहो, खाली बसा आणि जरा थंड घ्या. थंड नको, मला चहा घेऊन ये. रोज थंड वड्यापुरी घ्या. कसला आवाज काढतो रे? काय देवाने मायलेच जन्माला घातले. पोरगा बघा तो भुबू करतं आणि हे हुश जसा काय आमच्या घरात अमिताभच जन्माला आलाय. हे आज सकाळपासून किती आपला दामू अगदी शांत आहे. म्हणजे आता सकाळी पण यायला लागले की काय? असं नाही हो. संध्याकाळचा प्रभाव आतापर्यंत असतो. नाही खूप प्रभावशाली आहे तो. आणि हे पहिलंच का? हे काय? बघा तरी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. घाबरे. हे काय? 1000 वेळा लिहिलंय. कोणी? आपले दामूने. चल काहीतरीच काय पहिल्या पानावर लिहिलंय, बाकीचे सगळे झेरॉक्स आहेत. जुन्या हो. अहो, आता साईबाबा नक्की पावणार. हो, तुला बाबा पावतोच बघ. हे बघ बाबा झाले बा आपल्या घरात. अरे मेल्या पाय खाली ठेव. आपच्या मध्ये असं बसू नये. असू दे हो. कसे असले तरी माझे सासरे होते. अगं ते जसे तुझे सासरे होते ना तसे ते माझे वडीलही होते. म्हणून त्यांनी मला जो काही इतका त्रास दिलाय ना तो मी किती वर्ष सहन करायचा. तुला आठवतंय त्या खेड्यानं मला पिंडदाना दिवशी सुद्धा सोडलं नाही. पिंडाभोवती कावले जमा झाले होते पण एकही कावला त्या
मुकाबले का मुंह तोड जवाब दे का. तोपर्यंत पाकिस्तान घुसला. माझी अडचण होते का घरात? जाऊ दे कारगिलला जाऊ. अजिबात जाऊ नकोस. अरे मेल्या, तू तिकडे गेलास ना तर तिकडचे सगळे जवान 6 नंतर वेडे होतील. नाही हो नाही, मी माझ्या बछड्याला कुठे कुठे पाठवणार नाही. तू ना त्याचा चूल कोंडा करून ठेवणार आहेस. तुम्ही आता जरा गप्प बसाल का? आणि हो, आता आयुष्यातली एक इच्छा पूर्ण करा. अगं तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत ना त्याला कारणीभूत तूच आहे. अगं मी तुला रिस्पॉन्स देतो, तुझा आदर करतो. याचा अर्थ असा नाही की मी तुला घाबरतो. काय म्हणताय? तू मला रिस्पॉन्स देऊ नकोस. अहो मी रिस्पॉन्स नाही द्यायचा, माईने रिस्पॉन्स नाही द्यायचा, मग असे एकटे बडबडत बसू नका. लोक तुम्हाला वेळ म्हणतील. चालेल, लोकांनी मला वेळ म्हटलं तरी चालेल. हो सावंत, अण्णांना वेळा म्हणा. अरे का मेल्या? हो, त्याला मारू नका. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. अहो मारत नाही. किती वाजलेत ते बघतोय. 4:15. हा? सुमू पुढे क्लासला गेलीये. आणि हे दोघे पण आले ना अजून. येतील हो. रोजचा कार्यक्रम विसरला, ते दोघं काही मूर्ख आहेत का? अहो पण तुम्हाला माहिती आहे ना 6 नंतर अरे मेला बस ना. तुम्हाला सांगतो 6 वाजत आले ना की माझ्या घरी धडधड सुरू होते ना. हो, त्यात काय घाबरायचं? हल्ली आपण त्याला किती चांगल्या रीतीने हाताळतो. हे बघा, कोण कुणाला नमस्कार करतोय कळतच नाही. आले हा मेला हाक मारतोय की गातोय? तुम्हाला सांगतो या माणसात ना लग्नानंतर चमत्कार बदल झालेला. पूर्वी ऑफिस मधून आला की नाही ना माई अण्णा, आणि आता नाही ना धर्मे नाही ना. आला का? आम्ही दोघांनी आज ऑफिसला हात डे घेतला होता. काय रे, ऑफिस मध्ये कोण वारला काय? अरे हो, आमच्या दोघांना पिक्चरला जायचा प्रॉब्लेम होता. आपले घेऊन कसले पेट असता तुम्ही? हो ना, सकाळपासून आम्ही दोघेही कामावर असतो आणि संध्याकाळी या कामावर जावं लागतं. हो ते रोजच आहे हो. मोठेपणाने जे काही बोलणं होतं ना ते येता जाता ट्रेनमध्ये कोण पण आपल्याकडे पडते त्याचा विचार एकमेकांकडे बदलत नाही. मला सांगतो त्या ट्रेनच्या गर्दीमध्ये मला नाहीला दिसत नाही हो. अरे माझं पण तसंच आहे. या देवांच्या गर्दीत मला माहीत दिसत नाही. म्हणून आजचा प्रोग्राम जस्ट फॉर प्रायव्हसी. प्रायव्हसी? आमच्या वेळी कुठे होती प्रायव्हसी? त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. हो, त्यावेळेचे आई वडील आपल्यासारखे सुधारित नव्हते ना. तुमच्या वडिलांचा विषय नको हा. काय रे बाबा? त्याची तपशीलदार माहिती मिळतेच आहे दररोज. संगडच म्हणतो कुणाचं? महिनाच आले 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 आले. आले आले. सुमन आली. मेला रे हा. अरे मग त्यात आनंद होण्यासारखं काय? किती वाजले? 5:30. आणि मग आता आनंद होणारच. अहो अण्णा, या रोजच्या त्रासाचा कंटाळा आला मला. अरे विजय, चिडू नकोस. प्रसाद घे बघू आधी. यांचं बरं आहे, जरा भांडणं वाढली की लगेच प्रसाद. कुठे प्रसाद आहे? जेवण नाही 2-2 मला घ्यायला. सुमन, काय हे? कार्टे इकडे. कोणतीच कुठे? अगं बाई, सरांच्या क्लासने तुम्हाला सोडलंच नाही. अरे या घरात माझं पण ऐकतच नाही. अच्छा, म्हणजे 6 नंतरचा तुमचा हा प्रॉब्लेम आहे. अरे मेल्या गप रे. अण्णा, कशी कशी भावात पडत आले. 5:30 वाजत आले. जा त्याच्या पायरीला लाग. दामगा, हे घे. तुझं पुस्तक आहे. आता वाचून काढतो. आता नको रे बाबा, उद्या वाच. का? अरे आता वाचायला जायचा, अर्धवट राहिलं तर मग मला विचारतील की इंग्रजी मासिक इथे कोण ठेवलं म्हणून, आणि 2 कानफटात मारतील. कोण? मी वेडा आहे ना, मी स्वतःला मारतो. हो सावंत, अण्णांना वेळा म्हणा. अरे गप रे. आणि तुला सांगतो, अरे या घरात माझं पण ऐकतच नाही. 5:35 झाले अजून पत्ता नाही. येतील. बेरिंग घेतलंय का ना? त्याविषयी बोलतो मी. अरे मग कामावर फोन करायचास ना? नाही, मी कामावर फोन केला होता. मग? ऑफिस मधून करत होते तेव्हाच निघाले घरी. अरे मग मैत्रिणीकडे गेले ते. मैत्रिणीकडे माझा कुठला कशाला करायचा? तिला सांगून जाता येत नाही. अरे तिने फोन केला नसेल असं कशावरून? 3चा पिक्चर होता. तिला मी 2:40 झाले. अरे नाही अजून तरी नाही. तुम्हीच मला सांगा, जर हिला यायला उशीर झाला ना त्यांना काय उत्तर देऊ? किती बरं वाटलं रे. या घरात कुणीतरी मला प्रश्न विचारला. तुला सांगतो 1942 साली मला शेवटचा प्रश्न विचारला होता आणि आज तू विचारला. सांगा भाऊ. हा म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचं बेत का नाही द्या आपण? बर आपण चहाने घालवला. बरं ते आठवण
सर मी आधी एक सांगतो, आपल्या सुमनला बघायला एक स्थळ आहे ना. काय सांगताय? हा, आपले सरपोतर आहेत ना, त्यांच्या परिचय. बर. मुलगा सुशिक्षित आहे, शिवाय सरकारी नोकरीत होता. वा. अण्णा, तशी मला मरणाची काही नाहीये हो. का बघायच, तुझं उंची लहान आहे, वय जास्त आहे. 5:30 वाजले, जा त्याच्या तयारीला लाग. दाखवा. चल, आपल्याला तयार करायचं. पण कसली तयारी? ती मला पोचवायचं असतं ना रे बाबा. आणि काय हो, बघायचा कार्यक्रम घरीच ठेवणार? नाही, ताजमहल हॉटेलच बुक करतो बोलते. आपल्याला परवडणार आहे का? आता हे तुला कळतं, हे मला कळत नाही का? आपल्याकडे 6 नंतर हा कार्यक्रम असतो, त्यामुळे मी त्यांना 4 वाजता बोलवले. म्हणजे जेमतेम 1 तास मिळणार. हो, आणि मग 6 वाजता श्रीमंत येणार. ते तर मी रोज येतात. हो वाट लागली. नाही रे, चांगलंच तर आहे. मला नैनाविषयी बोलतोय मी. पाहुणे 6 झाले, अजून नैनाचा पत्ता नाही. तुम्हाला माहित आहे ना, श्रीमंताला सर्व घरी हजार लागतात ते. आता तू मला टेन्शन देत बसू नकोस. हो आलीच पाहिजे हो. मला त्यांना उत्तर देताना कोणचं पाणी पडलं. ए विजय, आली नाही ना, आली बघ, ती बघ. आली का? बघतोच मी तिला. त्याला कुठे होती का तू तो? कुठे होतास? त्या चोराच्या उलटा बघा सुरू झाला. 3 वाजता थिएटरला भेटायचं होतं, इथे भेटायचं नव्हतं. 3 वाजल्यापासून मी थिएटरलाच होतो. खोटं बोलतोयस तू खोटं बोलतोय. माया, खोटं बोलतोय हो. हा तिथे आलाच नाही, मग मी निघून आले. हो अण्णा, 3 वाजल्यापासून मी थिएटरच्या पार्किंग गेट जवळ पाहतो. शेवटी येणार जाणार मला ब्लॅकला समजायला लागला. हो का? आणि माझं काय झालं याचा विचार केला? येणारा जाणारा प्रत्येक पुरुष मला विचारत होता, काय येता का पिक्चरला? त्यासाठी टाइम पाहायचा असतो. अण्णा हिला कामाविषयी झाला ही खोटं बोलते. मी आज ऑफिसमधून लवकर निघाल, हवा तर विचार का तू मैत्रिणीला. मैत्रीण? अण्णा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मैत्रिणीकडेच गेली असणार. सर, हे तर मी तुला म्हटलं होतं. ते महत्वाचं नाही हो. 3 वाजल्यापासून मी थिएटरच्या पार्किंग गेट जवळ पाहतो. हवं तर विचार अण्णाला. हो, मी तिथे 12 नंतर तिकीटच लागतो. खोटं बोलतोस तू खोटं बोलते. तू खोटं बोलतोस तू खोटं बोलते. तू नेहमी गेलं. आई. खोटं बोलतेस. भांडणं वाढतायत, प्रसाद द्या. अरे अक्कल दिली नाही का रे तुला? तुला दिली नसणार हा. 3 वाजल्यापासून मी पार्किंग गेट जवळ पाहतो हा. मेन गेट सोडून पार्किंग गेटवर उभं राहायला सुद्धा मूर्ख आहेस का? मेन गेटवर कशाला? का? तुला काय पिक्चर जायचं नव्हतं? मग? एकांतात 3 तास आपल्याला बोलायला मिळालं असतं. आता तुझ्या मनात काय चाललंय कसं कळणार मला? मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहे. मी नाही, तू मूर्ख. तू मूर्ख आहे. तू मूर्ख आहेस. तू मूर्ख आहे. अरे, 6 वाजले, श्रीमंत आले, तयारीला लागा. अप्पा, अप्पा. हा, मुलगा विजय. ही सून नाही ना. ही मुलगी सुमन. ही मुलगी आता ते होती, आता आमची मंडळी. ही गणपत, यांचं मंडळ. शांता नैना विजय सुमन दामोदर. मग तुझा धाकटा दामुडे. हा काय? गेले? गेले. कधी? अहो, तिकडे नाही. अमेरिकेला असतो. मग तू इथे काय करतोय? मी किरणी कामगार. चालतोय बघ कसा. सरळ चल. बस तिकडे. भस्मालावर फिरतो आणि भस्मालावर पुणे आणला आणि हिमालयात जा. तेवढाच माझ्या डोक्याचा ताप कमी होईल. काय स्वप्न पाहिजे होती तुझ्याबद्दल. सगळी माझी मोल केलीस कमी. आईचा फोटो काढलाय गावाने. आईचा फोटो काढलाय. काय अवस्था करून ठेवली या मुलांची. आणि तुमच्यामुळेच झाले ते. उलट बोलतो. हा, मला या घरात एक क्षण सुद्धा राहायचं नाही. हा, मी निघालो. Thank you.
तुला काय आहे का त्याचं? अरे अख्ख्या जगातला एकमेव सुखी माणूस आहेस तू. या घराची टेन्शन आम्ही दोघांनीच घ्यायची. एक तर मी आणि एक यानं. यांच्या डोक्यात उवा पडल्या वाटतं. काय देवाने मला दोन मुलं दिले, एक आर्किमिडीज आणि एक मायकल जॅक्सन. हे देवा, 4 वाजता माणसे नव्हती, अजून आली नाहीत. अण्णा हा अण्णा अरे हो काय, मी माझ्या बापाला म्हणतो रे. काय चाललंय? घराची लांबी रुंदी बसतोय. चिडून किंवा अस्वस्थ होऊन मनासारखं काही होणार आहे का? अरे तू आता मला शांतपणा शिकू नकोस. आणि तुझ्या चेहऱ्यावर पण मला टेन्शन दिसतंय. हो आहे. गट लागा करून प्रश्न सुटणार नाही म्हणून मी ऑफिसची काम करतोय ना. आणि एवढे कसे रे तुम्ही थंड? अण्णा याला थंडपणा नाही, समजूतदारपणा म्हणतात. अरे आपल्या सुमनला बघायला माणसं आहे ना, ती अजून आली नाही. म्हणजे आपल्या चिंगीला बघायला माणसे नाही. किती वाजले? 4:30. काय झालं? नाही हा चिंगी म्हणाला. मला वाटलं 6 नंतर प्रोग्राम सुरू झाला की काय. किती वाजले? 4:30. तू मला शांतपणा शिकू नकोस. नाही. माग माग माझ्या माग. अरे शिकला कुठे नाच? अख्ख्या जगात असं कोण नाचतंय का? काही तू हो नाही रे नव. किती वाजले? हो अण्णा, त्याने सांगितलं ना 4:30. अरे ही माणसं अजून कशी आली नाही? हो येतील हो. काय खायवेळी? खाली. अरे तुला माहिती आहे ना, आपल्याकडे 7 हा कार्यक्रम असतो. त्याच्या अगोदर हा कार्यक्रम उरकायला नको. हो अण्णा, आपल्या घरातली अडचण माहिती सोबत तुम्ही 4 वाजता बोलवता. अरे म्हणून त्याने 4 वाजता बोलवलं होतं. आले 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 आई आली. येणार आहे हा. आता फार म्हणजे फारच उशीर झालाय. आम्ही पण त्याच विषयावर चर्चा करत होतो. आता चर्चा कसं करताय? हे देवा गजानना, म्हणून 5 वाजता कुठू. यांना चांगली बुद्धी दे रे बाबा. अण्णा हा? ते आता यांचे कसले लाड करत बसतात? असू द्या हो. आणि तू सुमन काय करते? तयारी करून कंटाळली. का? हो, 1.5 तास झाला पोरगी वाट बघते. अरे आतापासून सवय झाली पाहिजे, म्हणजे लग्नानंतर नवऱ्याची वाट बघेल. म्हणजे माई तू पण अन्नाची वाट बघायची. हो, जशी आम्ही तुमची वाट बघतो. तुम्ही 6 नंतर येणार, आमच्या कानफडात मारणार. जेव्हा शंकरा अण्णाला चांगली सुट्टी दे रे बाबा. अण्णा आले आले आई, तुम्ही त्यांना आजच बोलवलं ना की तारखेला बोलवला. घ्या. आता या घरात माझ्यावर विश्वास आहे की नाही? हा? विश्वास आहे की नाही? नाही ना? नाही ना कुठे? मला का माहित? तुझी बायको आहे. आले आले. आले आले मग आहे पुढे. अहो आले अण्णा. अहो सुमन कधीची तयार होऊन बसलीये. कंटाळली बिचारी. माझे थोड्याफार प्रकारे तसंच झालंय. मला कंटाळा तर आलाच आहे, पण त्याचबरोबर तुमचं काय ते म्हणतात ना ते टेन्शन. हा, ते सुद्धा आलंय. खरं म्हणजे हा सगळा घोळ आहे ना, तुमच्यामुळे झालाय. हा हा गोल तर माझ्या मुलीच झालाय. हा माई, बरोबर बोलली तू. तर काय? अरे तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन मला प्रश्न विचारण्याऐवजी याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना. अण्णा उपाय ना? एक नाही तू सांग ना. नाही तुम्ही सांगा. माई काय सांगणार? अण्णा आहेत ना, मग मी कशाला विचार करू? आता विचार काय करताय? वाड्याकडे जाल, फोन करा आणि आजचा कार्यक्रम रद्द करून टाका. तुला मी उपाय विचारला होता, चिरफाड करायला सांगितली नाही. 4:30 होत आले. समजा ती मंडळी आली. आली आली मेल्या गप. समजा ती मंडळी आली आणि 6 वाजेपर्यंत गेलीच नाही तर? महिना बोलते तथ्य आहे. हा? हो हो. तसा आमचा तसा काही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही पळून जाऊन लग्न केलं ना. पण सुमनचं लग्न आपण रीतसर करणार. आणि आपल्या घरातली कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपवण्याचा आपला कुठलाही उद्देश नाही. हा, आणि आपल्या घरात लपवण्यासारखं काहीतरी काय. हा प्रकार जर त्यांच्यासमोर घडला ना, तर परीक्षेला बसायच्या आधी नापास असा रिझल्ट हातात येईल. बरोबर आहे हो. पोरगी बोलते ते बरोबर आहे. आता मला पण सूचना सुद्धा. हे देवा गजानना, आमच्यावरचं संकट टळू दे रे बाबा. माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे रे साई.
देवा भेटीत जाणं बरं नाही. जरा काही घरावर संकट आलं की हे देवा गजानना, गजानन आपल्या आसनावर उठो की हे देवा शंकरा. मग गजानन विचार करतो माझे वडील चालले मग मी कशाला जाऊ. शंकर आपल्या आसनावर उठो की हे देवा विठ्ठला. मग शंकर पण विचार करतो विठ्ठल चालले मग मी कशाला जाऊ. आणि विठ्ठल तर म्हणतात की आज ज्ञानेश्वर मुक्त येणार आहे, माझ्याकडे तर वेळच नाही, आम्ही तिघे मिळून गाणं करणार आहोत. गोड गुजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. अरे मेला गप रे. ज्ञानेश्वर महाराज हे गाणं गायचे. आता ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई दोघे बहीण भाऊ नव्हते का? अरे गप रे बाबा गप. दादा सांगतो अशाने देव होता स्थिर आणि आपण होतो अस्थिर. दादा तुमचं व्याख्यान संपलं का तुला काही बोलायचं आहे. नाही. बोलायची एकही संधी सोडू नका मला सहजासहजी. हो माई, अण्णा फारच बोलले, नाहीतर काय. पण बरोबर बोलले. हा? अरे तू नेमका कुणाच्या बाजूने ते तरी सांग. 4:50 झाले. हो 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 ती वाण्याची उधारी द्यायची आहे ना. हो 4:50 मिनिटं झाली आहे. हा. अरे बापरे. हे देवा पांडुरंगा. हा? मी एका वेळी एकाच देवाचं नाव घेतो. माई तशी सुमन या लग्नासाठी जास्त उत्सुक वाटत नाहीये हो. का ग तुला काही म्हणाली नाही. म्हणजे एकंदरीत तिच्या वागण्यावरून वाटतंय. एक ती मागच्या 2 सणांच्या वेळी तशीच होती. नाही 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 याच्यावरून असा निष्कर्ष लावता येणार नाही. हो अण्णा. नाही सुमन तुकडे प्रेम प्रकरण. वा मागे वा. अरे घरात हे प्रकरण सुरू असताना दुसरं प्रकरण करेल का कोणी. नाही हो. आणि तसं काही असतं ना तर मला तर सोडत. नैनाला सांगितल्याशिवाय राहिली असती का. कशाबद्दल? आणि प्रेम प्रकरणाबद्दल. माई, नैना आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तिचं माझ्यावर लग्नापूर्वी प्रेम होतं. तिने त्यांना मला लग्नानंतर सांगितलं. पुढे ती पुढे. पास आहे तुमची नैना. बस बस झाला. 5 वाजत आले. अण्णांच्या चेहऱ्यावर 12 वाजले. ठरलं. मी आता खाली जातो आणि आजचा कार्यक्रम रद्दच करून टाकतो. हो अण्णा, कधी ती मंडळी आल्यावर. अरे हो मग आपण एक काम करू. ती मंडळी आली की लगेच सुमनला दाखवूया, चहा पाणी करूया आणि लगेच त्यांचा निरोप घेऊया आणि मग यांचं स्वागत करूया. फुला फुलांच्या बाजून असा. हो अण्णा, 5 वाजत आले. अण्णा 5 वाजले. या मंडळीच्या गडबडीत एक महत्वाचं काम राहिलं. काय. रामूची तयारी. नको 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 त्याला ह्याच कपड्यात राहू द्या. म्हणजे काय आपल्या मनमोकळेपणाने गप्पा मारता येते. शिवाय यांची नजर आपल्यावर आहे असा भास होणार नाही. हो अण्णा, तसं काय होणार नाही. मला माहिती आहे ना, मागच्या वेळी त्यांची तयारी केली नव्हती तर मला फटकावलं होतं. आता तरी माझं ऐका तरी. हो हो ठीक आहे. मग सुमनला सांग तिची तयारी करायला. ती किती तयारी करते. मग तुला बघायला कोण येणार आहे. ते दामूच सर. तर कसली तयारी. मला पोचवायचं असतं ना रे. मी त्याला जाऊन येतो. अहो अण्णा आता तुम्ही कुठे निघालात. अरे फोन करून बघतो काय झालंय ते. बरं फोन नंबर घेतला. आता या बाईला वाटतं या जगात हिचाच नवरा मूर्ख आहे. फोन नंबर नाही घेतला मी असाच जाणार आहे. हा काय कुठे ठेवलाय. खिशावर लिहिला फोन नंबर. असे नित्य कुठे हो मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे. तरी पण संसार करतेस ना. हो अण्णा, मी जाऊन फोन करू. हा जा. आणि तिथे गेल्यावर तर समजेल की फोन नंबर नाही. ये माझ्या मागे शोधायला. काय हो त्या दिवशी कुठला शर्ट घातला होता. काय वार होतो. बुधवार. बुधवार म्हणजे 15 लेटर. का हो? अरे सोमवार ते रविवार मी एकच शर्ट वापरतो ना. तर माझ्याकडे एकच आहे. हा किशोर ठेव. हा हा बर. हे काय नाही 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 नाही. अरे फोनचे 10 कडे कसे काय. हो अण्णा, तो मोबाईल नंबर आहे. तुला माहित आहे का बघत तो. हॅलो गणपतराव आहेत का. ते फोन करायला चालले. आपणच गणपतराव. काय प्रॉब्लेम आहे का. हो, मी सरपंचाचा मित्र शृंगारपुरे. आपली कन्या आहे ना आता. हो तसं नाही हो, माझ्या मुलासाठी पाहायला आलो. नाही नाही आमचं शोरूम नाही. अहो, मागणी करायला आलो. अहो मग मागणी आहे ना. अहो, कसं सांगू तुम्हाला, तुमची मुलगी माझ्या मुलासाठी लग्नासाठी हो. अच्छा 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 म्हणजे सरपंचाचे मित्र शृंगारपुरे. बरोबर
निघून गेलात ना तरी आम्हाला राग येणार नाही. गणपतराव, या घरात मला अण्णा म्हणतात, गणपत फक्त एकच म्हणतो. काय तुझ्यावर उशीर झालेलाच आहे. जरा निवांत होऊ द्या. कशाला काय करताय? अहो, कसं सांगू तुम्हाला, काय अण्णा मी यांच्या चरणाशी बसू. आपण तिथे धरणाशी बसतो. अहो, बसू द्या जरा. अहो, नको मेले ना, नाही हा मेला ना ऐकणारच नाही. ते सुमनकडे बघा. हो, सुमनची तयारी झाली का बघतो? अरे काय वेळा तयारी झाली की बघतो, कधीपासून नटून जातोय ती. आणि तिला म्हणा शृंगार पुरे. हो, हात मागित ना शृंगारपुरे. अहो नाही, मुलीला म्हटलं शृंगार पुरे. आणि मी भेटत होतो तुला हो, काय पंच वगैरे आणलं ना, बराबर विचारून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. हो अण्णा, सांग तुम्ही काय का करता हो? जरा बेकार होऊ द्या ना. अहो त्याचं काय, आमची जागा थोडी लहान आहे ना, आणि काही अगडीत घडलं तर तुम्हाला इथून बाहेर काढणं मुश्किल होईल हो मला. हो, आमचंही घर छोटंच आहे हो. काय शेखरची आई लहान असतानाच गेली. मग हा कसा? अहो, शेखर लहान असताना गेली. अहो तुम्ही हे पूर्ण वाक्य बोलतच नाही. अहो, शेखरला आई बाबाची माया मीच दिली. मग काही काळजी करू नका, आमची सुमन खूप कॉपरेटिव्ह आहे. असं हो ती तुमच्या मुलाला आईचीच माया दी. अरे ती त्यांच्या घरात सून म्हणून चालले, आया म्हणून नाही. हो, बरोबर आहे त्याचं. बायको घरात आली, पत्नी प्रियसीचं प्रेम भिंतच नवऱ्याला. नाही नाही, आम्हाला काय त्याचा अनुभव नाही ना, कारण आमच्यावर कधी वेळ आलीच नाही. पण तुमचा रामू खूप शांत आहे हो. संध्याकाळी घेऊन जाताय? हा? अहो, ही वाचल्या मुलीची शांतता आहे. अरे घड्याळाकडे लक्ष द्या. हो अण्णा, सारखं सगळं घड्याळाकडे का बघतो? अहो कसं सांगू तुम्हाला, हा? या वेळेला ना माझं असंच होतं. का? आणि पहिल्या भेटीत तर माहित नाही हो. हो अण्णा, एकंदरीत तुमच्या स्वभावाची आणि या संपूर्ण वाड्याची माहिती दिली होती आम्हाला. तुम्ही ताबडतोब उघडली ना. शिवाय आमचे वडील ते पण येतात. नाही नाही, तर कधीच गेले. जाताना भरपूर काही सांगून गेले. काय पैसे वगैरे घेतले आता? नाही नाही, चांगलं सांगितलं तुमच्या वडिलांबद्दल, त्या वाड्याबद्दल. हे ऐकून पूर्ण अभिमानाने भरून आलं. थोडा वेळ थांबा, वर धरून बसा. हा? म्हटलं ते काय करतात? अण्णा चांगलं करतो. काम खूप काय करतो. तुझे शिक्षण बी माझं असेल. नाही 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 नाही, तेवढंच कमी राहिलं. हा पण आता सर्वांचा लाडका आहे तो. अण्णा काय करतो? हे आमच्या वडिलांच्या गुलाब गेले ना, म्हणून आम्ही त्याला कुठे बाहेर पाठवत नाही, इथेच बसून ठेवतो. नाही, ते काय? उठ. हे आता बघ, कॉलेजचा मित्र आहे का रे? इथे बसतो. अहो, बसू द्या त्याला आमच्याबरोबर. तुम्ही तर त्याला आता डोक्यावर
वा 12वी शिकलेले आहे. छान. मुलीला काय काय येतं? भरतकाम, शिवणकाम, स्वयंपाककाम सर्व येतं माझ्या बहिणीला. माझी बहीण फार हुशार आहे. हे जाऊ द्या हो. तुम्ही काहीतरी विचारा. हो. विचारा विचारा, माझी बहीण फार गुणी आहे. काय विचारताय? नाही चला. चला. अरे असं काय करतो? विचार. विचारा विचारा. विचारा विचारा, मुलीला नाव विचारा. सुमन. काय माहित, नाव पण माहित नाही. मुलीला शिक्षण विचारा. 12वी पास. काय वहिनी, शिक्षण पण माहित नाही. असा कठीण प्रश्न विचारा. एका वनातून एक हत्ती गेला, किती राहिले? आता वनात एकच होता ना. तो गेला म्हणजे एक पण नाही. चूक. हा? 50. कशी काय? एका वनातून एक हत्ती गेला. आता चर्चगेट पासून विरार पर्यंत लोकल ट्रेन धावते, तिला किती सिग्नल लागतात? अहो 3. लाल, पिवळा आणि हिरवा. सोपा प्रश्न. क्रिकेट मधल्या मॅच फिक्सिंग बद्दल तुमचं काय मत आहे? किती वाजलेले? 40. तेव्हा लाजारुद्दीन फॉर्म मध्ये आला. पण शिक्षणाच्या मार्गाने जनरल नॉलेज खूप आहे दामूचं. हो. त्याचं काय आहे? त्याला वर्तमानपत्र वाचायची खूप आवड. सर एकदा का पेपर हातात घेतला की बसला. आपला पेपर वाचायला हो. अहो वर्तमानपत्रातल्या कुठल्याही पानावरची बातमी मला विचारा, मी पटकन सांगतो. विचारा विचारा की नवाकाल कुठे लिहिलाय? कुठे? पहिल्या पानावर वरती. 7वीला बसतोय म्हणणार नाही. अहो ये. माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या शिक्षणावर कधीच अवलंबून नसते. सर मी उदाहरण देतो. हे दामोदरराव पंत कमी शिकले, हे केशवराव पंत कमी शिकले, हे माधवराव पंत कमी शिकले, हे नारायणराव पंत कमी शिकले, हे मनोहरराव पंत कमी शिकले, हे गणपतराव पंत शिकलेच नाही. तरी सुद्धा त्यांची आकलन शक्ती प्रभावी असल्यामुळे ते प्रगती करू शकले. कसली रे? मिल मध्ये आहेत. दामूला जर लग्नासाठी गेलं ना तुम्ही हसत पोरगी. आम्ही देखील हसत नाही म्हणू. हो तुम्ही सुनाला बघा. हो त्याविषयी काही बोला. हो दामूच्या हुशारीने काय माझा अँगलच चेंज झाला. हो सिंगापुरे. हो तुम्हाला एक सांगू. सांगा ना. तुम्हाला आमची सुमन भेटला. खरं सांगू? खरं सांगा. दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न. खरं सांगू? लवकर सांगा. तुमच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. अरे हो आम्हाला सुमन खूप आवडली. गोड गोजिरी लाज लाजली ताई तू नारळ. हे काय आता? आनंद झाला का तसंच करतो तो. तुमचं समज या. असं काय करताय? पुढची बोलणी तर कशीच आहे. ती करू की उद्या परवा? हवाल ना. अरे किती वाजले रे? 55. अहो घड्याळाकडे बघा, मी तुमच्या पाया पडतो. हवाल ना. तुमची जर हीच इच्छा असेल तर मी तुम्हाला फोर्स करत नाही. पण तुमची सुमन आम्हाला आवडली. चला मंडळी येतो. हा बरं झालं रे गेला. एक मिनिट हा. ओ शृंगारपुरे, वी आर सॉरी हा. अहो, आले रे. काय रे? तसं नाही रे. या अण्णांच्या चमत्कारी वागण्याचा आश्चर्य वाटलं मला. हो त्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रकार. हे जाऊ दे. पण अण्णा एक सांगू का? हा लवकर सांगा. हो मला तुमचं संपूर्ण कुटुंब फार आवडलं. हो हे अहो संपूर्ण कुटुंब. हो अच्छा 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 अच्छा. फॅमिली फॅमिली. अहो त्याचं काय? माझं मराठी थोडं कच्चं आहे ना. सर मिल मध्ये असतो. सारखं इंग्लिश बोलावं लागतं. एवढी आज्ञाधारक सुसंस्कृतपणा हल्लीचे जमात कुठे पाहिलं? ती सगळं दामोदर पंतांची कृपा. अण्णा बरं येतो. हा एक चुकलं मात्र असेल तर माफी असेल. जेवून जा. जेवायला. अरे तुझ्या बापाने काही तर भंडारा ठेवलं का नाही? प्रेम आहे त्याचं माझ्यावर. अहो प्रेम वगैरे काय नाही. रात्रीचं खूप शिल्लक आहे. चला चला चला. बोला 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 बोला. हो अण्णा साखर पुढेची बोलून राहिली. अरे ते बोलण्याचं काय? आधी साखर आणू नंतर पुढा शोधू. चला 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 चला. बोला बोला हो
शेखरला लहानाचं मोठं केलं. त्याचे रिटर्न आम्हाला मिळायला पाहिजे. कुठे कुठे पाहिजे तेवढं सांगून ठेवा. हुंडा नको. मुंडा नाही, आता दांडाच घालतात तुमच्या डोक्यात. हुंडा पद्धतच आम्हाला पसंत नाही. पण वरदक्षिणा ही आपली प्रथा आहे, आपली संस्कृती आहे. ही मोठ्या कामा नाही. आता तुम्हाला मोडताच बोलते. हो, दामोदर पंतांची नात आमच्या घराने दिसली ना, ती काय साधी गोष्ट आहे? हो अण्णा, नावाने साथ करतो. ओळखतो, सगळ्यांना ओळखतो, पण हा प्रसंग बघून अरे दामू, वडील नावाचं नावाने साथ घालतोय. आपली संस्कृती काय? अरे
मेंदू आहे ना मोठ्या मेंदूवर आदळतो. मग अशी स्पंदनं निघतात. काय साला आमच्या घरात डॉक्टर जन्माला आले. सुमन कुठे आहे? क्लासला गेलीये. आणि काय हो? बजट लागतोय. हल्ल्याला दिसत नाहीये. अहो त्याचं काय झालं? या घरात माझं कोण ऐकत नाही. दोन्ही मिटायचे आणि मग म्हणायचे. गप्प रे. अहो त्याचं काय झालं? आज तुम्ही भाजीत पीठ टाकायला विसरला. मी कौतुकाने माझ्या मित्रांना म्हटलं की घ्या माझ्या सौची आजची भाजी खाऊन बघा. त्यावर ते म्हणतात का ते की गणपत इतक्या वर्षांनी समजलं की तुझा संसार बेचव काय आहे तो. हो, काल रात्रीच्या भानगडीत ती मिठाची बरणी गरम करत तिथे गेली ना, ती आज दुपारी सापडली. तुम्हाला सांगेन म्हटलं, कुठे गेलात निघून? हो आणि मी पण मागून धावत धावत आलो. अन्नात थांबा पण आपण अहो अण्णा तुम्ही वॉचमॅन आहात की हमाल? मेरा गप रे. अरे हा आपको सरपंच दिसला. काय म्हणाले? काय म्हणणार? मला बघितलं आणि मुस्कान फिरवलं नेलं. ते शृंगारपर्यंत जाऊन सगळं सांगितलं ना. काय सांगितलं सुरुवातीला? त्यांना आपलं सगळं आवडली? काय म्हणाले ते हुंड्याबद्दल माहिती? काय हुंड्याबद्दल काय म्हणाले? हुंड्याबद्दल ते तृप्त आहेत. तुम्ही दिलेत ना त्यांना 5-5 तोले. काय बोलला? मी त्यांना म्हटलं की अजून पाहिजे का तोले. तर ते बोलले नाही आता आमच्या गालावर आले बोलले. हो, या प्रकाराबद्दल काय म्हणाले का? नाही मला तरी वाटत नाही ग. पण हा आपली मुलं सुसंस्कृत नाहीत हे दाखवायला शृंगार एक जण पुरेच आहे. होय मेला कुठून आवाज करतो तेच कळत नाही. अगं तुला सांगतो बापूजींची शिकवण यावेळची पिढी जरी विसरली असेल ना पण त्यावेळची पिढी मात्र विसरलेली नाही. कशावरून? शृंगारपुरेचा दुसरा गाव पुरावा आहे ना.
रुपया या कारणासाठी. अरे देवा, तुझी नोकरी गेली की काय? काहीतरीच काय माहिती. अरे तसं काही रे. मागे यांच्या मिलचा संप झाला होता ना, तेव्हा असंच कुठल्या तरी कामगारचा कागद घेऊन घरी आले होते. काय म्हणतात? बाबा हे उठ. काय माहिती, मला चेहरा दिसतोय का नोकरी गेल्यासारखा? तुला दिसत नाहीये रे, पण हे जेव्हा घरी आले होते ना, तेव्हा तुला तरी पोहोचून आल्यासारखे दिसत होते. हो हो हो. आणि हिने पाणी सुद्धा काढला होता. कधी नव्हे 2 वेळा अंघोळ गेली होती मी. हे असू द्या हो. पण काय रे, भानगड काय आहे? सांग ना रे, सांग ना. हे काय? पोलिसातच एवढा होती का? तू सांग, नाही रे बाबा, तूच सांग. तू सांग. अरे तुझं कर्तृत्व आहे, तू सांग. जमा नाही, तू सांग. ठीक आहे, तुमचं ठरलं की पोस्टाने कळवा. बरं ठीक आहे, दोघं जण मिळून सांगतो. चल. तर अण्णा आणि बाई. आणि माई 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 आले आले. अगं बाहेर ये. पोरं काहीतरी सांगतायत. पेढे नंतर का तुला तुझ्याचकडे आहे. तर अण्णा आणि बाई, या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण आज आमच्या आयुष्यात आला हा. अण्णा, मला कंपनीत जो घर मिळालं आहे. काय? काय बोलतोस काय? लेकरं वाचा. अरे वा 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 वा. शाबाश. माई पाहिलंच काय? पाहिलं नाही, ऐकलं. म्हणजे विजय, तू एक घर सोडून जाणार? नाही ना? तू सुद्धा तयार झालीस? अगं माई काय बोलतेस काय तू? अशा प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायला हवं. त्यांची काही स्वप्न असतील त्याचा विचार आपण नको करायला. परक्या घरातील पोर आपल्या घरात आली. इथल्या वातावरणात रमली. घराच्या सुख दुःखात सहभागी झाली. त्याचा विचार आपण नको करायला. आता तिने तरी काय टेन्शन घ्यावं? आपल्याला या वातावरणाची सवय झालेली आहे. आपल्या पिढीचा त्रास आपल्या आधीच्या पिढीने भोगला. त्याची छाया आता पुढच्या पिढीवर पडता कामा नये. विजय नायक विजय, तुम्ही खरंच माझी अजून नोकरी चालू आहे. शिवाय माईची तब्येत ठीक आहे. हा, जगाची मोहांच्या भावात काहीतरी बोलले असेल, पण त्यामागची भावडी भावना नाही अण्णा, नाही रे बदल. तसं नाही अण्णा. नाही रे राजा, आता दमाला होता. ना तुमच्या मान्यतेशिवाय या घरात काही झालं आहे का? आणि तुमची परवानगी असेल तरच आम्ही हे घर सोडून जाऊ. बाई, आम्हा दोघांना तुम्ही हवेत ग, पण ते माहिती आहे रे, माहिती आहे. माई जर परवानगी देऊन टाक पोरांना. चुकले रे स्वामी. पण त्याचं काय आहे? डोक्यातल्या विचारांच्या आधी हृदयातल्या भावनाच आधी पाहिजे. आणि विजय, तू जरी हे घर सोडून चाललास ना, तरी या घराची पानं तशीच राहणार. हे विसरूनच गेले. आणि ही मुलं तरी बरी ग, पण या पिंपलाच्या झाडाचं मुलं आहे ना, हे काढताना नाकी नाही माझ्या. विजय, नाही ना, तुम्ही खरंच जा. हो माई, पण जाण्याआधी नाही ना या घरातला गंभीरपणा कमीच वाटली. नाही ना, हसतात चहा मला. आत्ता आणते. अण्णा, मी फ्रेश होऊन येतो. अरे मेला ही कशी भेटते एकतर. पाहिलंच खरं समजूत आहे माझा मुलगा. नाही हा, आपली नैना त्यापेक्षाही समजूतदार आहे. खरं आहे का? मायाचं सुखसोयीने भरलेलं घर सोडून ही मुलगी आपल्या घरात आली. जिथं मनोरंजनासाठी साधा टीव्ही सुद्धा नाही. हा, पण मनोरंजनाचे कार्यक्रम मात्र चालूच असतात. वस्तू लागली आतमध्ये घेऊन ठेवा. यानं काय बोललं की राग आला. विजय, काय चाललंय तुझं? का बायकोची बोलायची सोय आहे? बोलायचंय ना, मग तिथे उभं राहून बोल. आता आता ही सांग. जबरदस्ती झाली हा? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. आज एवढी आनंदाची गोष्ट झाली आणि तुझं नेहमीच आहे ना? आनंद व्यक्त करायला ही काळ बेकार. ए 50-60 सालातल्या त्या चित्रपटात
चहा. चहा ए तुला असं वाटतंय का आपण त्यांच्यापासून दूर आहोत ते? तसं नाहीये रे. नाही ना मग दादा ये तू पण. पाहिलं ना ह्या घराची ही गोची आहे. जराशी प्रायव्हसी मिळत नाही. तरी नशीब सुमन होती. अन्न असतं तर कसं दिसलं असतं ते? आता झालं ना तुझ्या मनासारखं. मग तिथे हा प्रॉब्लेम येणारच नाही. की मी तो होऊनच देणार नाही. ए विजय हा? आपल्या त्या घराच्या किल्ल्या मिळाल्या असतील ना रे. हो आपण जाऊन बघून येऊया का? एक गुड आयडिया. पण अण्णा अरे त्यांची परवानगी असेल तरच. हो, चल. एक मिनिट. अरे चल अण्णा 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 कुठे? त्यांना जाऊन 2 वर्ष झाले. अरे 6 वाजले. श्रीमंत आले. तयारी करा. जाऊ कुठे? हा का? ऐक. अगं जाऊ कुठे आहे? दामू रे, दामू कुठे आहे? अरे माझाच प्रश्न मलाच काय विचारताय? जाऊ लक्ष द्या. दामू, दामू, दामू. थांबा थांबा आता आहे म्हणजे चर्चा करताय. लाजा शरम वाटत नाही. अहो मगाशी दामू बाथरूमला गेला होता ना. हो. म्हणजे आता पंच येत आहेत. काय? आणि तेही हाफ चड्डी. काढता. काढता. लाजा शरम वाटत नाही. म्हातारे माणसाची चर्चा करतात. अगं म्हणजे त्या ठिकाणी गेलो होतो. हे बोल. थांबा मी माझ्या तल्लक बुद्धीने सांगतो. हा माझा नात. ही माझी नात. ही माझी नात. ही माझी सून शांत पदार. आणि तो फादर. या पोरांचा फादर गणपत. गणपत दामोदर विजय नैना सुमन शांता दामोदर. मग तुझा डॉक्टर दामू कुठे आहे? कॅलिफोर्निया. शब्द थोडा जड आहे. आम्हाला शिकवू नका. या शिस्त देखील आली आहे. हे रोज येतात ना त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. तर त्यांना सांगा त्यांच्या वाराच्या 3 करा कधीच वाजल्या आणि ही 10 भागाची मुली आपल्या वाट्यावर राहून मुलीला 14 कॉलर त्यांच्या हितचिंतनाने बसवलंय. बसा बसा. तुम्ही इथं जोरात बोला आणि ते माझा कानपाट फोडतील. गणपत अप्पा तुम्ही जेवून थोडा आराम करा. काय आहे एवढी बडबड या वयात बरी नाही. काय रे थकलास का तू? उठ. या तुझ्या काट्याला शिस्त देखील राहिली नाही. अरे वा हे कोण? हे श्रीमंत दामोदर पंत. कधी गेले? हल्ली हल्ली चांगले होते. हा हा करता मात्र नाना करत गेले. हा? कशाचा? हार घालताय. हा ते 75 16 होता ना. अरे जिवंत माणसाच्या फोटोला हार लावताय. लाजा शरम वाटत नाही. अरे एखादं आप्पा गेले. आप्पा गेले. काय पाणी आहे ना पाणी. आप्पा आहात ना. म्हणून म्हटलं तुम्हाला थोडा आराम करा म्हणून. तुम्हाला पण 2-2 दिवस नळायला आवडतं काय? चला काय सारी माणसं आहेत. याला पाणी आणायला सांगितलं होतं. हे चमचा वाटा घेऊन आले. या हे काय सरबत टाकलं की काय? अप्पा घ्या पाणी घ्या. आणि माझं अप्पा माझं काय करताय अण्णा? ओ माई या अण्णा असे काय करताय? नाही अण्णा मी दामू. दाम घे घे घे. अहो, सोडा हो त्याला. आता मी कुणाला काही ऐकणार नाही. ओ अण्णा दामू ह्या वेळेला इकडे कसा काय? आणि हो अण्णा मी इथे बसू. अरे 5 मिनिट. विजय आधी कॅलेंडर बघ. आजची तिथी बघ. आज सर्व किती अमावस्या आहे अमावस्या मेलो. आणि अमावस्या समाप्ती उद्या सकाळी 5:30 वाजता होईल. हा मेलो. अगं बाई, म्हणजे गेल्या वर्षी झालं तसंच या वर्षी होणार की काय? हो आजच्या दिवशी आपला कधी पण येता करतील. तुम्ही एक काम करा. झोपेच्या गोळ्या डबल करा आणि याला पाण्यातून द्या. या. मी अप्पा आहे. नाही हो नाही. मी माझ्या लेकरावर भलतेसारखे उपचार करू देणार नाही. बघा हो बघा कसा शहाण्यासारखा कोपऱ्यात बसलाय बघा. थोडा वेळ थांबा.
अडचण समजून घ्या हो. तू आधी बाहेर होय बाबा. नाही इलाजात आपल्याला गुंडा बनायला बाहेर काढू नका. आई चप्पल सांगतो आपण की गाला अहो मी गुंड नाही हो. इथे मी फक्त 15 मीटर लपायला आलोय. लाईन बंद करा. लाईन बंद करा. अरे एकदा बोल, ऐका येतं मला. अरे हो, तेव्हाच म्हटलं कांती आपल्या घरात कसा आला. आणि मला काय दिसत नाही. या अंधारात ना एक प्रॉब्लेम झालेला आहे. काय झालं? तो गुंडच कुठे मला दिसत नाही. ए हस बघू, म्हणजे तुझ्या दातावरनं ओळखेल. हा बाय. काय रे, लाईट लावू? तिकडे जायचं बोलत त्या रस्त्यात जावा ना बाई. आणि लाव ना मग. आणि बघ मुलं गेली का. हा गेली गेली. ए चल. ए चल. अहो नको मला फक्त 15 मीटर लपायला जागा द्या. काय सारा म्हातारा गणपतची व्हरायटीज काढतोय. हा विजय असू दे या तुमची ओळख करून द्या. शांता, पंखा कुठे नयन, तांब्या कुठे सुमन, छत्री कुठे गणपत, दामू कुठे हा का? ऐक. हो, काय केलं ते? अहो चुकून हात गेला दामू म्हणून. हा दामू माझा दामू अहो मी मोहन शिंदे. हा मोहन कोण मला काय माहिती. हा तर आपला दामू. हे जा. अहो असं काय करतात. मी इथे फक्त 15 मीटर लपण्यासाठी आलोय ना. अरे आता तू आम्हाला मदत कर, नंतर आम्ही तुला मदत करतो. जा. अहो माझ्या आई वडील माझं नाव मोहन ठेवलंय. त्यांना मी भेटून सांगतो. तू जा. असं वेळेवर करू नका. पुढे सगळा गोळ होईल. आणि हो, हा माझा मुलगा नाही. तो काय ते कायम तर राहणार आहे का. श्रीमंतांच्या पाठीमागे त्याकडे पलीकडे तुमच्याकडे कुठल्या खलबती चालू आहेत. काय नाही असंच. हे दामू अहो हा तुमचा मुलगा असा काय वागतोय. तुम्ही त्याची अशी का वागताय. हा असा काय बडबडतो. श्रीमंतांचा अपमान. अहो अप्पा, तो जरा कावरा बरा झाला. ते फॉरेनला असतो ना. ते कुठे असतो ना आपले. हा आफ्रिका. हे काय. ते स्वागत असं करतात. मला कसा आहेस तू बराय अप्पा, एकदम बराय. काय नाही. नाही, हा माझा मुलगा नाही. अरे कोणाला कशाचं आणि बोडक्याला केसाचं. कान बघ. अरे अरे तू रे अरे त्याला म्हटलं मी प्रश्नाची उत्तर देता येत नाही. बाळा कसा आहेस तू तुला माहित नाही. अरे तू रे अहो ते आफ्रिकेला जाऊ नसतं. हावर यू, कसा आहेस तू. बाला पण इथे नाही चालणार. हा बरं आफ्रिकेत कुठे होतास तू. आफ्रिकेत कुठे. मी तरी ते चीन पोकलेला राहतो. चिंचपोकली म्हणतोय. हो ते आफ्रिकेचं एक छोटंसं खेड आहे. चीन फाकली म्हणून. आता तू मुकाट्यानं हो म्हण, नाहीतर तुला गोरा करून टाकी ना. होय. अरे तुझ्या विषयात राम लावला रे. आहे ना, रामाची धावी प्रेम आहे. पाहिल्यास कशा फुटकर विनोद करतोस. या घराचं काही खरं नाही. अहो हा तुमचाच मुलगा ना. मगाशी तर निघाला होता आणि आता तुला सर्टिफिकेट टाकू.
पूर्णपणे खात्री पटली. अरे हा तर आपल्याच माणसाचा दिवा आहे. अरे पिढ्या कोणी आपल्यावर आवाज उठवला तर आपण हाच कोपरा पकडायचो. मगाशी मी याच्यावर आवाज उठवला, याने सुद्धा हाच कोपरा पकडला. पुढे उदाहरण आहेतच. ते केशवराव पंत हाच कोपरा पकडायचे, ते माधवराव पंत हाच कोपरा पकडायचे, ते नारायणराव पंत हाच कोपरा पकडायचे, ते मनोहरराव पंत हाच कोपरा पकडायचे. हा प्राणी आप्पा, दामू दामू. अहो, मी तुमचा मुलगा नाही. ए, तुला जायचं ना बाहेर? असं कधी म्हणेन का मी? यायला तिकडे आठ आणि तिकडे वीर अशी अवस्था झाली माझी. अरे मोहन, मोहन मोहन मोहन. अहो ते जरा कावरा बावरा झालाय. त्यांना दोघांना एकांतामध्ये बोलू द्या. मग आम्ही कधी बोलणार? ये दामू ये. बाबा बाबा आता माझ्याच पाठी लागलाय. ये दामू ये. ओ काय करताय? ओ काय करताय? दामू दे. दामे तेव्हा मेरा पाणी मागे. पाणी पाणी आणा. पाणी आणा. पाणी. अहो तुमचा भाऊ असं काय बोलत? आमचे भाऊ नाही, ते आमचे आजोबा आहेत. काय? अहो संध्याकाळी 6 ते सकाळी 6 आमच्या दामूच्या अंगात श्रीमंत दामोदर पंत येतात रोज. काहीतरी काय तापा मारताय? आता थोडा वेळ थांब, कळेल तुला. विजय पाणी घेऊन ये लवकर. हो, आलो आलो आलो. सोडा सोडा. विस्की घेऊन आला? विस्कीवर मिळत नको. सोडा. आता एवढा रात्री सोडा कुठे मिळणार? त्या जगन्नाथचा शॉपिंग मॉल पण बंद झाला. सोडा सोडा. विजय पाणी घेऊन येतोय, आज त्याच्यातून घ्या. सोडा सोडा म्हणजे मला सोडा. अच्छा, नाही सोडणार. अण्णा मला धरा. अहो हा गुंड इथे काय करतोय? अहो याला हाकलून लावा. हा गुंड आहे गुंड. मार मार तुम्ही याला थांबवत कशाला? मार तू. आपण थांबवला बोलतोय. हो अण्णा 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 मी खूप बोलतोय. मी बुद्धी लावू असं कहू. जा. अहो तुमचा भाऊ असं काय हो? मगाशी तर निघाला होता आणि आता पटली ना खात्री? वाटलं ना खरं? हे असं आहे. हो कसं शक्य आहे? या चांगल्या घरात असं घडू शकतं? तुमच्या डोळ्यानेच बघा, म्हणजे तुमची खात्री पटेल. काय आहे, आम्ही हे सगळं इतरांना दाखवत नाही, पण हा आज तुम्हाला विनामूल्य नाट्य दाखवलेला आहे. हो आता माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. सुमन, या सुमनचं नाव सुमनच ना? हे तुला काय? आई सुद्धा आणि नाही सुद्धा. म्हणजे या ज्या टायपिंग क्लासला जातात ना, तिथे मी जातो. आता तशी आमची फारशी ओळख नाही आहे. असू दे असू दे. आई शपथ नाही हो. हेच म्हणतो मी, झाले की असू दे. झाले म्हणजे खऱ्या अर्थाने. म्हणजे हे चित्र पाहिल्यावर काय आहे, यातलं कुणाला बाहेर काय माहिती नाही आणि तुम्ही कुणाला सांगण्याचा प्रयत्न करता. पण याचं रोज होतं. नाही, दिवसातले 2 तास तो असाच असतो. मग आम्ही त्याला झोपून ठेवतो. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आमचा दामू आमच्यातच असतो. म्हणजे काय आहे, दामू आमच्याकडे इंडोरच्या ऍक्शनवर असतो. हो मग यासाठी काही उपचार वगैरे? अरे आम्ही खूप विचार केले. वाड्याला नेला, कामांना नेला, त्या विष्णू भक्ताजवळ नेला, कशाचाही फरक पडला नाही. आणि तुमच्या जवळही काही असतील ना उपाय तर प्लीज आम्हाला सांगू नका. आम्हाला पुन्हा अपयश व्हायचं नाही. घरात एवढे देव असून काही करू शकले नाही ते मी काय करणार? बर, तुमचा कौतुक समारंभ संपला असेल तर तुम्हाला एक आठवण करून देऊ. हो नक्कीच. मगाशी तुम्ही बाहेर संकटामध्ये होता. हो. त्यासाठी तुम्ही इथे आला. हो. मग या संकटामध्ये सापडला. हो. मग आता तुम्हाला चांगली संधी मिळाली बाहेर जायची, तर तुम्ही यांच्यावर चर्चा करत असतात. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे का, आज श्रीमंत कधी पण येता करतील. नाही झालं तेवढं खूप झालं. तुम्ही येतो या. पाण्याचा बघा. अहो आता काय पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यात काय थँक्यू थँक्यू. ओळखतो, सगळ्यांना ओळखतो, पण तू थांबा, मी माझ्या तडक बुद्धीने सांगतो. थांबा, मी माझ्या तडक बुद्धीने सांगतो. तू कुलकर्णी
आणि ते स्वातंत्र्य सैनिकांमध्ये देशप्रेम जागवण्याचे काम करायचे आठवतंय. हे बोलते काय आपल्याला अख्खी रात्र जागवतंय. आणि तुझे आजोबा एका हातात ठोक आणि कडेवर घेऊन तुला फिरायचे आठवतंय. आठवतंय आठवतंय सगळ्या आकाला आठवतंय. अहो मला तर गेलं पाहिजे. माझे आजोबा एखादा डब कडेवर माझी वाटत बघत असतील. आला फसवतोयस. अरे तुझा आजोबा तर 10 वर्षापूर्वीच स्वर्गवासी झाला. काय गणपत हो मडकं जरा मीच होतो ना. अहो आता ही नवीन बांधकर काय काय माहितीये का श्रीमंतांना थोड्या वेळ पूर्वीचं काहीच आठवत नाही. आता प्लीज बोला हो. नाही 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 मला नाही जमणार. आम्ही तुम्हाला काही थांबायला सांगितलं नव्हतं. आयती संधीमध्ये तुम्हीच चांगला चौकशी करत बसला. हे बघा काय दाखवताय कुलकर्णी. बरं गणपत कुलकर्ण्यांचं घराणं म्हणजे एकदम अजबच. इंग्रजांच्या हातावर तुरी कशी द्यायची. आप्पा इंग्रजांच्या हातावर नाही हो भट्टाच्या हातावर तुरी. विनोद नकोय तो कालखंडात. अहो त्याला कसं आठवणार. तेव्हा तो लहान होता ना. आणि आजोबांची मांडी कमरे खालचे विनोद नकोच. आठवतंय. अरे का नाही आठवत. अरे का नाही आठवत. आमच्या कित्येक गोष्टी यांना माहित होते आम्ही नाही सांगितलं. आठवतंय कित्येक भरपूर खूप खूप. अहो विसरायला होतंय. मी काही मदत करू का. चालेल सुरुवाती तुम्हीच करा. मग आजोबांचा जन्म शेवटी तुम्हीच करा. आजोबांचा मृत्यू हो त्याच्यामधलं काहीतरी सांगा. अरे मेला त्याच्यामध्ये तू आलास. एका बोलण्यात काहीच अर्थ राहिला नाही. सध्या तर नकोच नको. सध्यात ते काय असतं. अरे एखादा पोवड वगैरे हा कुठे मिळतो. आणि तुझा आजोबा कसा धडा धडा गायचा. कित्येक मैथिली गाजवण्यात त्याने. सभा म्हणली की कुलकर्ण्यांचं गाणं हवंच. अजूनही त्यांच्या आठवणीने उघूर करून येते. अहो माझ्या बाप जन्मात कुणी गायचं नाही. तिथे मी काय गाणार. असेच 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 गायला उभे राहायचे. असेच आलापे द्यायचे. आणि असेच म्हणायचे की आता माझं गाणं संपलं. आणि एखादा पोवाडा वगैरे ऐकलं. पोवाडा अरे वेगळ्या संगीताचा प्रकार आहे तो. अहो माझ्या बाप जन्मात कुणी गायलं नाही. तिथे मी काय गाणार. आता कशी तरी वेळ मारून ने रे बाबा. अहो येत नाही किती मी काय गाणार. का नाहीये. अरे गवळ्याचा पोर सुद्धा सुरातच रडतो. चालेल अहो तो सुरात रडतो. अहो समजावा ना. आम्ही काय समजवणार. थोडा वेळ रे. दामू आला की पण. अहो शाळेत पण एकदा कविता गायली होती. मास्तरांनी महिनाभर रजा घेतली होती. मग आज मुद्दाम गा म्हणजे हे महिनाभर रजा घेतली. अहो तुम्ही तरी समजावा ना. आता जर आम्ही तुमचं ऐकलं ना तर तुमच्याच गळ्यावर नाचवतील ते आम्हाला. हा वेळ फुकट चाललाय. त्याचा सूर पडलाय. तुला विनोद नको. केशवराव ओ केशवराव ते पण आले की काय. केशवराव कुलकर्ण्यांचा नातू आलाय. पोवाडा गातो पोवाडा. हो आता केशवराव कोण. माझे वडील. माझे कोणी नाहीत ना. कसं शक्य आहे. अरे आता कशी तरी वेळ मारून ने. जर त्यांच्या डोक्यात काही हिंद काहीतरी आलं ना तर तुला दंड बेटा काय मारावा लागतील. नको मी गातो आठवतो. बरं गणपत गाण्या व्यतिरिक्त याचा हल्लीचा व्यवसाय काय आहे. अहो अप्पा गाणं हाच त्याचा हल्लीचा व्यवसाय. तो काय पेटीवर वाटी ठेवतो आणि ट्रेन मध्ये असतो. मी एखादं गाणं ऐकवच. आमची फरमाईश आहे हो. तुम्ही उभे का. बसून घ्या. चला एकदाचा मसाला मिळाला. मर्दानी झाशीची राणी तिनं पाट पाडू ईशान पाजलं इंग्रजांना पाणी. पाण्यानं पाणी.
आले का पाठीवर वायलन करता का माझं सुरू मर्दानी तिकडे काय पाहतो मला सोडायला मर्दानी ना गुंडे इथे काका बसलाय अहो नाही अण्णांना रात्रीची गाणं ऐकण्याची कधीपासून सवय लागली गाणं गेल्या तूच त्याला सांगितलं ना गाणं गायला मी कधी सांगितलं बाबा अण्णा सांगितले आपला दामू अरे हा जायचं काय करायचं कुणाचं हा गायक ए आता तू माझ्या घरातच सोड या एरियात जरी गाताना दिसतोस ना तर तुझ्या घशात ऍसिड टाकीन ऍसिड नको मी जातो अहो या नाही का तुम्हा सगळ्या या व्यासपीठावर या श्रोते जमलेले आहेतच त्यांचा आभार प्रदर्शन करा नंतर तुमचा हे सत्कार करतील नको मी जातो हा गेला का पाहून येतो हा एकदाचं का संकट गेलं हा दामू कशाला गेला बाहेर ते तर मेलं मेन संकट हो, असं सारखं संकट करून चिडते का मला दामूला सांगून ठेवते. आणि हो, तुमच्या वडिलांना सुद्धा माझ्याच मुलाचं शरीर परत सापडतं यायला. अगं यामध्ये दोष तुझाच आहे आणि काय केलं? जेव्हा हा पोटामध्ये होता तेव्हा हेकण्याकडे बघत असायची अगं हा देखणा चेहरा सोडून या हेकण्यामध्ये काय बघितलं अण्णा आता पुढे काय करायचं आता पुढे आता झोपेच्या मुल्या डायरेक्ट दामूलाच द्या हो अण्णा मला कशाला झोपेच्या बोला असं पण मी झोपेतच ना नाही रे मला आता आपली सहन होत नाही अण्णा तुम्हाला बरं नाही आहे का चला या माझ्या जागेवर बसा त्याच्यातून वाचलो तर तुला भेटतो पुसू नको ना येतील मागे मोर विजया कपाटामध्ये मृत्यूपत्र लिहून ठेवले तुझ्या नावावर काय नाही रे बाबा या अण्णा बसा मी तुमचे पाय दाबतो असं म्हणणं नको रे असा ये आणि त्यालाच आवाज बघा बघा, कसा शहाण्यासारखी तुमची सेवा करतोय बघा. दामू 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 बेटा आता ती नयन बाबी ग्लासातलं पाणी आणणार ते फ्रुटकन प्यायचं आणि फ्रुटकन झोपायचं मी असे काय बडबडतायत अरे मेल्या ती नयन पाणी आणेल ते मेल्या पी आणि झऱ्या मैदानात झोप रे असं समजून सांगा ना आप्पा आले मला आप्पा काय दरबार घालून येणार आहेत का आप्पाच आले मग अरे हे दुपारचा अरे अहो, तुम्ही सोडलं तो पोरं खाली माझी वाटच बघत आहेत आणि तिथं मरण्यापेक्षा तडपडत मरण मला आवडेल आता तर सवय झाली आहे आले श्रीमंत आले यांना मी तुमची ओळख करून देतो एवढी तुझी मला काय अप्पा, आम्हा मी माझ्या लग्न बुद्धीने सांगतो तू वाघमाऱ्यांचा नंदून आले बरोबर ओळखलं. मेला चौथ्याच्या कर्माने मेला हे बघा बंगाली देवी आणि मद्रासी राक्षस त्यांना तुझ्या त्याला समोर दाखवून द्या पाणी पाणी आहे ना पाणी अहो मला पाणी तुला सांगितलं आय 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 हा? तर मला म्हणतो या ना तुमची ओळख करून देतो हा? अहो मगाची त्यांनी दोनदा नाव घेतली तेव्हा तुम्ही हो म्हणाला तिसऱ्या वेळी मी हो म्हटलं त्यात माझं काय चुकलं अरे मेल्या वाघ मारायचा नंदू म्हटल्यावर हो का म्हटलंस त्याने काय झालं अरे वाघ मारे आणि आप्पा जुने होईल आणि त्याच वाघमाऱ्याने आणि त्याच वाघमाऱ्याने आम्ही कुठे लपलो ते त्याची सांगा सांगितलं 10 वर्षे सक्त मजुरी फुकली आम्ही मारता आय 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 हे असं पण असतं हे आय 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 पाणी तुम्हाला त्याला
नेऊन पाणी दे. अप्पा काय केलं तुम्ही? काय झालं? अहो तू वाघ मारायचा नंदू नव्हता, तो आपला दामू होता. आणि तोच तर म्हणाला की वाघ मारायचा नंदू करून. अहो त्याने मस्करी केली. तुमच्याकडे चप्पल. आता शपथ घ्यायला काय, बाप तर कधीच गेलाय. ते कधीच आत गेलेत. मागच्या हातून मोठा गुन्हा झाला. मी आता आतमध्ये जातो आणि त्यांचाच माझ्यासोबत नको. चला मी देखील आहे. का आजोबांच्या आणि नातवाच्या मध्ये तुझं काय काम? बस तिकडे, तिकडे बस. खिडकी पाशी बा. आणि जर इकडे आलास ना तर पायाखाली चिडून मारेल. मग मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण मला तुझ्या शेरक्या शब्द बोलायचं नाही. प्लीज थांब. आज तुझी मी लाजमी नाही वाटली. हे बघ, मला भेटायचा प्रयत्न नाही केला तर कॉल करू. मग मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. कोण आहे? आहे. मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. असं त्याच्याकडून ऐकायला तुला काहीच नाही वाटलं? अगं, मी म्हणतो दामोदर पंच नात आहे. त्याचं तरी भान ठेवायचं. काय आहे? काय आहे? काय आहे? मी सुद्धा तेच जातो. अप्पा, 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 अप्पा. या अप्पा. अशा परिस्थितीतून तुम्हीच मार्ग सुचवा. का? काय झालं? अहो, अण्णा आणि माई इकडे बघा. तिच्या लग्नाचं बघत आहेत. इकडे बघा. दादा आणि वहिनी इकडे बघा. तिला रोज नवीन चोर आणत आहेत. इकडे बघा. आणि इथे मुलाबरोबर छ्या असं बघूच नका. अरे कोण? मोहन 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 अजूनही त्यांच्या नष्टाचं नावीच्या पुतांवर आहे. तो मला भेटू दे. त्याची कोणतीच करतो आणि कोटी कोटी करून कुत्र्यालाच घालतो. नाही अप्पा. का? तसा तो मुलगा खूप चांगला आहे. काय सांगतो? चांगल्या घराण्याचा आहे. काय बोलतोय? चांगला शिकलेला आहे. काय सांगतोय? त्याचं घराणंही आपल्या तोला मुलात आहे. काय बोलतोय? तुमच्या समोर आहे. ते तुमच्या समोर आहे. अडचण काय? तुम्ही हम्म. अण्णा आणि माई यांना समजवा. पण ना सपल्याच्याच आड येतो. त्याला ना कपड्यातच तास घालतो. चला. आंबा अप्पा. अरे विजय, हा? तू दामू अजून आत काय करतो? ती मला काय माहित? अहो बघा, नाहीतर तुमच्या वडिलांच्या हातून खून व्हायचा आणि आज माझ्या मुलावर यायचा. चल असं काहीतरी अभद्र बोलू नकोस. तसं असतं तर आरडाओरडा ऐकायला आला नसता. अहो अण्णा, आता आरडाओरडा होईपर्यंत पण इथे वाट बघत बसायचं का? काहीतरीच तुमचं. ए तिकडे जा बघ. का? अरे चिरकून मारतील. हो अण्णा, परका माणूस आपल्या घरात आलाय. त्याला आप्पांच्या सवयी माहित आहे. कसं वाटतं का तुम्हाला? वाटतंय वाटतंय. आता मला खायचं वाटतंय. बरं तो दिसायला कसा आहे? राजबिंड. होई. 6.5 फूट उंच. होई. गोरा गुंटा. नाही पण. नाही होणार. काय होणार? नाही होणार. होणार. नाही होणार. आणि तोच माझा जावई होणार. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि गणपतला खापसावून सांगतो की सुमनच्या लग्नाची जबाबदारी तिच्या भावावर सोड म्हणून. अप्पा. पाहू नाही. मग मोहन. कोण होणार? 6.5 फूट उंच. हम्म. गोरा गुंटा. आणि चला करूनच घेऊ. अण्णा तुम्ही त्याला खर्चावून त्याला सांगा. आणि मेल्या तुझा बाप आणि माझा बाप याच्यामध्ये फरक आहे. कानपड. मला तुझ्याशी एका तास बोलायचं आहे. इकडे. कानपड. मला तुझ्याशी एका तास बोलायचं आहे. थुका उडू नका. मला पण तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. आणि वडिलच्या नात्याने मी पहिल्यांदा बोलणार. आता काय करणार? अप्पा तुम्ही नेहमी नेहमी असे का? काय नेहमी नेहमी? लहानपणापासून बघतोय. काय बघतोयस? लहानपणी सांगायचे म्हातारीचा बूट दाखवतो आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या म्हातारीचा बूट आणून दाखवायचे. अप्पा. नृत्याचे बोला. दामोदराला तो बट्ट्या बोलवायचा. तुझ्या घरातली आचारसंहिता हा टिकवून टाकण्याची. पुढे काय निर्णय घ्यायचा असेल तर मला विचारायचा. नाहीतर उलटा टाकेन आणि खालून निर्णय तुम्ही देईन. वा, पोरांसमोर चांगला सत्कारच करताय. काय काय केलं तू पोरांसाठी? अरे जन्माला येऊन बापाला विचारणारा एकमेव कार्टा आहेस तू. ज्या विजयने लग्न केलं स्वतःच्या कर्तृत्वाने. त्यात कसला कर्तृत्व? मेल्याला पळून जाऊन तर लग्न केलंय. पळून जायचं म्हणजे कर्तृत्व आलं. धावावं लागतं. क्षमता वाढवावी लागते. सुमनचं लग्न ह्या वर्षी व्हावं त्यासाठी काय धावपळ केलीस तू? तेवढा वेळ देताय का तुम्ही?
का काय झालं? मागे त्या सुंदर तुला आणलं होतं, त्याला कानपटून हकलून लावलं. त्या रस्त्यावरच्या गाड्याला आपली मुलगी द्यायची नाही. सुमनसाठी ही स्थळ सोडली. म्हणजे हाफ टाइम नवरा असणार. संध्याकाळी 6 ते सकाळी 6. नाही अरे तुला का तरी माहित? बरं नाव काय त्याचं? मोहन सकाराम शिंदे. हे नाव कुठे ऐकलं वाटतंय? तोच मोहन शिंदे. अरे हाच मोहन. अरे हा तर आपला दामू आहे ना? दामू वाट लागली. दामू आता काय आपल्याच दात आणि आपल्याच ओढ. आणि गेल्या नको तिथे कसला मनी वापरतो? हे ना मराठीत तर कधी पास नाही व्हायचा. बरं दामू मोहन बद्दल एखादी माहिती सांग. हा तो मोहनची माहिती मी सांगतो. काय सांगतो? काय सांगणार? ऐका. अरे सांगतोयस ना? कुठे लक्ष असतं आपला? ऐकलं नाही? बरं सांग. आता नीट लक्ष देऊन ऐका. ऐका. अरे जरा मोठ्याने बोल, मला पण कळू दे. काय झालं अप्पा? ऐकायला येत नाही? पुन्हा सांग. ऐका. अरे सांगतोयस ना? अहो काय चालवलंय का तुम्ही? आता शेवट सांगतो ऐका. सांगतोय का रे? की मंगल करतायत? बापाची बापाची सुडू माझ्या बापाला सुडू अनुभव सुडू. याच्यातलं मला खरंच काय माहिती नाही हो. हा सुमन इकडे. मोहन विषयी काय माहिती? अण्णा तसा तो खूप चांगला आहे. कार्टे तुला टायपिंग क्लासला पाठवलं होतं. म्हटलं एखादं सर्टिफिकेट घरात घेऊन येशील, तर ही टाईप रायटरची रिफिल घरात घेऊन आली. थोडा थांब. आपका जाऊ दे. आता मोहन विषयी माहिती मी सांगतो. ते ऐकल्यावर तुम्ही त्याला लाच करून बाहेर काढा. अण्णा असं काय करताय का? आम्हाला धडा शिकवतो काय? अरे दामूवर का वैतागतोयस? हा दामू नाही. तुम्हाला आधीच सावध केलं होतं. हल्ली तुमच्या घरगुती चर्चा वाढायला लागल्या. मला गांभीर्याने विचार करावा लागेल. अहो अप्पा विचार करायचाच ना तर आपल्या दामूचाच करा. हा काय झालं? बहिणीसाठी काय स्थळ शोधतंय. नाव काय? तर मोहन. आणि अप्पा या लोकांनी हल्लीच धर्मांतर केलेलं आहे. असं असेल ना तर हे स्थळ काहीतरी काय सांगताय? 96 पोली मराठा आहेत ते. तुला कसं रे माहित? तू तर आपली केलास ना. इकडची तुला एवढी माहिती कशी काय? अहो अप्पा अहो तू सरकारी कशीच कामाला आहे. गप रे. अप्पा अप्पा त्यात एकमेकावर प्रेम आहे. खाणार काय? खाणार काय? अहो अप्पा मुलगा काही काम धंदा करत नाही. आई गॉगल लावून लॉटरीची तिकीट विकते आणि बापाचे दारूचे धंदे. हो काहीतरी काय तर सरकारी कचेरीत कामाला आहे. तुला कसं माहित रे? अरे मी गेलो 5वेला. आपलं ते अहो ते याची चौकशी करायला. हो अण्णा त्याच्या दिसण्याबद्दल सांगा ना. दिसणं? आप्पा तो काय दिसतो? डांबर. अहो आप्पा तुम्हाला सांगतो कोणती आई आपल्या बाळाला नजर लागू नये म्हणून ह्या इथे काजलाचा टिकला लावते. त्याची आई त्याला चुना लावायची. चुना.
मग इथे काय करतोय अण्णा गुंडे इथे काय करतो याला मला हाकलून लाव पोलीस येतील मीच मोहन शिंदे पाहुणे आले या 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 जावई बापू या बसा 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 दम खा आता बोला काय बोलायचंय आणि तुम्ही एकटेच आई वडील कुठे आहेत नवऱ्या मुलाशी आम्ही बोलत नाही काय गणपत आता बोला बोलत काय बसलात गुंड्याला गुंड हाकलून लावा पोलीस येतील पाहुणे रांगेत चालल्यात चला तिकडे ही आमच्या घराची रीत नव्हे बसा गणपत जावई बापू आले करा लग्नाविषयी चर्चा करा ही पहाड झाले स्नान करून येतो नको अप्पा तुम्ही थांबा का अण्णा त्याला कशाला घाबरतोस मध्ये मध्ये बघायचं नाही त्याच्या कानात यावं चला पंचाना पाणी होता अगं सुमन जा त्याच्या तयारी कर नशीब त्याला माहिती नाही हाफ चड्डीमध्ये फिरतायत त्याच्या माझा हा गाल पडला असता पण माझा हा गाल का दुखतोय अब तेरा क्या होगा काल्या अण्णा अण्णा मी जे काय बोले ते ऐकून झाल्यावर जो निर्णय द्या तुम्हाला मान्य आहे अहो मीच मोहन शिंदे आज संध्याकाळी तुमच्या समोर आलाय ना तसा मोहन बी नाही अहो मी खरोखर एका चांगल्या कारणाने केला मी गुंडे वगैरे कोणीच नाही आई उभी आहेत ना तर माझीच मित्र अण्णा माझं सुमनवर प्रेम आहे ही गोष्ट खरी आहे पण त्याच निमित्ताने मी या घरात दाखल झालो कारण सुमनचा कारण 5 वर्षानंतर सुमनच्या वागण्याचा बदल मला जाणवायचा सारखी मनात आले माझ्या मनात नको नको ते शंकर दिलं ही मला चालते का म्हणून मी इथं पातळी केलं मी थेट घरी यायची मग प्रॉब्लेम काय तो आज मला जाणवला अण्णा मला तुमची परवानगी हवी सुमनला या विवंचनेतून बाहेर काढण्याचा माझा निर्णय अजूनही होता एवढं कारण सुटूनही मार खाऊन किंवा कुणाची चूक नाही हे जाणवलं तुझे विचार अगदीच माझ्या जागी रोखतो काय हो अण्णा हे ऐकून खूप बरं वाटतं. आज मला खूप आनंद होतो की माझी मुलगी एका चांगल्या घरात जाते बाई आज तुमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आलं. हो अप्पा तुम्हा आणि दामूंचं पडतील सारे त्या चक्रातून बाहेर पडतील विजय आणि नयन त्यांच्या घरी काही दिवसांनी तुझी सुमनला लग्न करून घेऊन जाईल मग तुम्ही आणि दामूचं आम्ही म्हातारे या वयात कुठे जाणार आहे आणि तुला खरं सांगू मी असे पंत येतात ना याच्यावरून आम्ही जगतो रे तू आपल्याला प्रथमच पाहिजे म्हणून त्याची जाणीव तुला अधिक जाणव पण आम्हा म्हाताऱ्यांना दामूचा मरेपर्यंत विरंगुला राहणार आहे रे मग हे असं सुरू राहावं असं तुम्हाला वाटतं हे असं असावं असं आम्हाला वाटतं गणू 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 हा कोण सांगू का रे वाघ महाराज नंदू म्हणून नको आप्पा अहो जावई बापू जावई बापू या 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 तुम्हाला आमच्या खानदानाची ओळख करून देतो हे गणपतराव पंत हा माझा नात ही माझी नात सून ही माझी नात आता असू दे ही माझी सून शांता हे केशवराव पंत ही माधवराव पंत ही नारायणराव पंत ही मनोहरराव पंत हे शरदाचं चांदणं आप्पा हे जाण्याच्या मार्गावर आहे गणपतराव पंत काय रे मोठा झालास काय माझ्या वडिलांच्या बाजूला फोटो लावतोस का अहो अण्णा राहू दे ना कशाला अहो अण्णा राहू दे ना कशाला करता अहो अण्णा राहू दे ना तो फोटो काय आजी कुठे आजी
गणपा